करू आता जगून तर काय आपला उपयोग नाही. घरातली म्हणते ते कामधंदा करेनाच, फुकट खातोय आमचं. कुठं काम बघायला गेलो तर नोकरी भेटना. माझा जगून तर काय उपयोग आहे. घरातली सारखे शिवाय देते ते घरात फुकट बसून खातोय. काय सांगू आता आहे ना आपल्या मागे काहीतरी. पण काय टेन्शन मध्ये दिसतोय म्हणून विचारलं. काय सांगू का 10वी झाल्यापासून ना नाही घरात बसूनच आहे. म्हणलं काहीतरी काम करावं, पगार काय एवढा मिळत नाही म्हणून म्हणलं स्वतःचा काहीतरी बिझनेस करावा. त्याच टेन्शन मध्ये आहे बाबा. पण बिझनेस टाकायचं म्हणलं तर आपली परिस्थिती आडवी येते. आपल्याकडे काय पैसे नाही तर त्यामुळे काय आपण व्यवसाय काय टाकू शकत. अरे बाबा टेन्शन कशाला घेतोय? तुला जर व्यवसाय करायचा असला तर आपल्या गावात एक माणूस आहे. कोण रे बाबा? अरे बाबा आप्पा. चला आता आप्पाकडे जाऊया, काय म्हणते ते बघूया. बाबा आपण त्याच्याकडे हौसून चाललोय पण पैसे दिले ना का? त्याला देणार की गॅरंटीचा म्हणत आहे बाबा. सापकडला का काम करते तिथे. काय पडून काय काम करले? आप्पा याचं काहीतरी काम आहे बघा तुमचं. काय काम सांग करले? की. अहो मला व्यवसाय चालू करायचा आहे, त्यासाठी मला पैसे पाहिजे. काय रे काय काम करले? काय संध्याकाळी बघू काय असेल ती. अंधारच पाहिजे. का सावकाराने आपल्याला रात्री बोलवलेलं. चल राजाला घेऊन जाऊया. आई राजा कुठे गेलाय ग? अरे पोरा वाट बसला चलात. रागिया चल की एका साया साई. अरे आपल्याला तिकडे जायचं ना. चला चला झालंय का तुमचं? झाले चला. किती पैसे लागतील? 10-15 हजार बस. कसं तरी आपल्याला खुर्ची बसली. या बाळा काय सकाळी काय कामात तू काय काम काढलं? अहो ते सकाळचं काम होतं ते झालंय का बाप्पा? अरे मी कामात होतो बोलशील का नाही काय? चला पोरण आज जाऊन बसून बोलू. सकाळी म्हणतात मी कामात होतो मी काय बोलला नाही बोल. अहो ते बिझनेस चालू करायचा होता चहाचा, तर त्याच्यासाठी 10-15 हजार रुपये लागणार होते. देऊ की 15,000 रुपये पण एका महिन्याच्या आत देऊ पाहिजे परत. बरं बरं चालतंय, काय हरकत नाही. एका महिन्याच्या आत देतो तुम्हाला परत. बस जरा पैसे घेऊन तू. बसा खुर्ची. दर महिन्याच्या आत पैसे दे परत. दर पैसे एका महिन्याच्या आत परत दे. बरं बरं निघतो. बरं आप्पा येतो आता. आता आपलं पैशाचं काम झालंय. आता पुढली टपरीचं नियोजन लावाय पाहिजे बघ. बरं चला जाऊया आता आपल्या घरला. आता आम्ही जातो, तू पैसे ठेव. आय हे जर पैसा आपल्या दिवळी तेवढं सांभाळून ठेव बघ. ठेवतो बाबा. सुरेश कधी आलास मुंबईतनं? आज झाली सकाळी मुंबईतनं. अरे काय तुला माहिती पडलं का? काय? अरे तो शंकरदादा नातू नाही का हा राघू? हा. अरे ते चहाची टपरी खोलायची म्हणतोय.
करू दे की चांगलंच आहे की धंदा काही. अरे पण विचार कर त्या आप्पा कुठं पैसे घेतलेत त्याने व्याजाने. अरे कुठं तरी नोकरी बघायची, कुठलं तरी काय करायची. टपोरी पोरं काय पण करीत बसते यार. करू दे धंदा केलेला चांगला अरे आहे. धंदा केलेला चांगला आहे, पण आपल्या स्वतःतले खिशातले पैसे असले तर ठीक आहे. अरे दुसऱ्या कुठं पैसे व्याजाने घ्यायचा आणि तो धंदा करायचा. मी एक केवढ्याला पडायचं. करू दे त्याला कळेल धंदा काय असतो ते. बर बर सर, काय काय चाललंय मुंबईत काय? काय घ्यायचा प्रॉब्लेम मुंबईत चालू आहे. हा. आलो मुंबईला हा. गावाला. बर बाकी काय? बाकी ठीक आहे ना? अरे आमचा हो राघू तिथं चहाची टप्पी टाकायची म्हणतो. अरे टाका काय जाणार काय त्यात. अरे गॅस बंद झाली सगळं झालं, लोकांकडून पैसे काढले त्यानं म्हणून मी चहाची टपरी काढतो. आता ह्याची टपरी चालली का कुठेतरी नोकरी बघायची नाही तर काहीतरी करायचं. ते सगळं सोडलं ते चहाची टपरी करतं. आता ही 20 रुपयाला 15 रुपयाला चहा आपल्या लोकांना परवडते का मला सांग ना. आणि ह्यो चहाची टपरी म्हणजे आणि लोकांचे पैसे नाही का काढले त्या ते फेडायचे लागते. हा आणि ह्यो गॅस आणायचा कुठनं बनवायचा कसा मला सांग ना आधी सांग. हा आता तुमचीच काय मुंबईत हालत चाललंय बघा ना आहे का. गॅस नाही मग गावाला पडत आला आणि ह्यो इथं टपऱ्या टाकतो. वाढत आपला बिझनेस टाकणार आहे. कुठं इकडे बिझनेसमॅन. आपला माल काय रे बाबा कवा आलायस मुंबईतनं? आलो मुंबईतनं कवा आलाय? काल आलोय. काय प्रॉब्लेम झालाय काय? गॅसचा प्रॉब्लेम आलोय गावाला. बरोबर चालतंय. दादा म्हणजे तो बिझनेस टाकतो वाढेल. अरे हो टाकती काय आता नोकरी करून काय आपल्याला नोकरी तर भेटत नाही. नोकरी केली तर काय पगार तर एवढा मिळत नाही म्हणून तर बिझनेस टाकायचं म्हटलं गावात. बरं भावा जाऊ का मग? जा. अंधारच पाहिजे. आय मी दुकानात जाऊन येतो ग. ये जा, ये जा. बारक्या इकडे ये. बाहेर ये जरा काम आहे. बारक्या इकडे ये जरा काम आहे. काय काम आहे? बोल की बाबा काय काम होते? अरे आपल्याला जायचं होतं जरा सुरेश नारायणच्या दुकानात जरा आपल्याला टपरीसाठी साहित्य घ्यायचं होतं काय बिस्किट. मग इथेच नव्ह का? हो. आर्यन कुठे गेला? अरे कुठं घरात असेल. सुरेश ना कवा आलायचं मुंबईतनं? सकाळी आलोय. अहो जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? जरा आपण चहाची टपरी टाकणार आहे तुम्हाला माहिती पडलं असेलच की. तू टाकणार आहेस? हो कुठं टाकते? तुम्हाला कोणी सांगितलं नाही बी. नाही काय इथं आपल्या इथं जागा आहे आपली तिथं टाकायचं म्हणतोय. मग टाक की. त्यातनं काय होईल तुझा फायदा काय? आपल्याला जरा साहित्य लागणार होतं. चालतं देतो की. अहो आपल्याला पार्लेचं बॉक्स पाहिजे होते 2-3. कधी पाहिजे? उद्या सकाळनं लागणार होते आता. जा की घेऊन देतो. आणि काय मुंबईतनं मस्त फिरला सांगाव का? हो फिरलो 2 दिवस निवांत. मला सकाळी समजले की त्या शिवमामानं सांगितले की चहाची टपरी टाकतोय. तू टाकणार आहेस? तिथं आपल्या इथं जागा आहे तिथं टाकायची म्हणतोय. काय टाक की. काय लागत तुला देतो मला मी. चालतंय की मग. चालते. कधी उद्यापासून कर चालू मग. हो उद्यापासून जरा चालू करतो की. आणि काय म्हणलं होतं शिवा दादा? काय म्हणले की पोरग चांगलं आहे करते कष्ट करू दे टाकू दे म्हणजे टाकू दे. बरं मग चालतंय तू सकाळनं मला दिसतो. मी सकाळवर ये लवकर. बरं त्याला लागतो.